आज हा शूज मला एवढा मोठा धोका देऊन देणार वाटलं नव्हतं, आणि या शूजच्या चक्करमध्ये आज मला चपलीवर फिरायला लागेल हे पण नव्हतं माहिती. तर जय श्रीराम मित्रांनो, आजचा दिवस आहे आपला 37वा डेली ब्लॉगिंगचा, आणि आजची दिवसाची सुरुवात झाली छोकलीला तिच्या हॉस्पिटलमध्ये सोडून, आणि तिथून डायरेक्ट आलो मी चप्पल शिवण्याच्या दुकानात, कारण की आज माझ्या जुत्याने केली होती आत्महत्या, आणि त्याने एवढं भयंकर आत्महत्या केली होती की मला चप्पल घालून फिरावं लागत होतं. मग मला शॉपकडे पण जायचं होतं, तर मग काय मी हे दुकानवाल्याची चप्पल घातली आणि सीधे निघालो शॉपकडे. तिकडे जातच होतो तर रस्त्यामध्ये मला प्रणव दादाचा फोन आला की हे म्हणे आम्ही हेमंत भाऊकडेच येऊ ना. काय सीधं पोहोचलो हेमंत भाऊकडे, आणि हेमंत भाऊकडे येऊन मस्त नाश्ता करून घेतला, चिवडा आणि लाडू खाऊन घेतला. मग मी आणि हेमंत भाऊ निघालो धानोलीच्या ग्रामपंचायत कडे, कारण की आज आम्हाला तिकडे काम होतं. पण तिथे जायच्या आधीच आम्हाला दुकानातून फोन आला की भाऊ पाण्याचा कॅन घेऊन ये म्हणे. त्यांना पाण्याचा कॅन नेऊन दिला आणि सीधं गेलो धानोलीला. तर बघतो काय इकडली ग्रामपंचायत तर बंद होती. मग तिचं काम काही झालं नाही, तर सीधा आम्ही दोघं निघालो, कारण की आम्हाला सामान पण नेऊन द्यायचं होतं इलेक्ट्रिकचं, कारण की आपल्या शॉप मध्ये उरलेलं होतं ते. सर्व सामान खांद्यावरती घेतलं आणि सीधं निघालो श्रेयस भाऊच्या दुकानात. सर्व सामान वापस करून दिला आणि पाईप सोबत हेमंत भाऊनी कर्तव्य करून दाखवलं त्यांचं आलं. मग तिथूनच छोकलीला घ्यायला गेलो, कारण की छोकलीला घ्यायला जायचा टाइम झाला होता. मग काय तिला पिकअप केलं ना करतो. आजच्या व्हिडिओला खतम. बाय बाय.